साई मित्र मंडळ अँड स्पोर्ट्स अकॅडमी खिडूकपाडा 40+ क्रिकेट एक दिवसीय सामने। आयोजक ग्रामस्थ मंडळ चषक 2025। विनामूल्य प्रवेश, प्रथम पारितोषिक ₹20,000 व भव्य चषक। मान्य श्री प्रभुदास अर्जुन भोईरांना अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना। द्वितीय पारितोषिक मान्य श्री सुरेश शेठ नारायण भोईर, मान्य संचालक कुअबा समिती पनवेल ₹10,000 व भव्य चषक। तृतीय पारितोषिक मान्य श्री प्रभाकर हरी कुलवेकर समाजसेवक ₹5,000 व भव्य चषक मालिकावीर। स्पोर्ट्स सायकल भव्य चषक मान्य श्री निलेश वामन भोईर युवा नेता उत्कृष्ट फलंदाज। भव्य चषक मान्य श्री आतिश ये गोपी उत्कृष्ट गोलंदाज। भव्य चषक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। काँग्रेस चषक मान्य श्री गुरुनाथ ठाकूर। प्रत्येक सामन्यात सामनावीर चषक देण्यात येईल। मान्य श्री देवीदास भोईर चौकार किंग भव्य चषक। मान्य श्री मिलिंद ठाकूर PTC लाईव्ह आयोजन। मान्य श्री रवींद्र भोईर कोळीवाडा प्रोप्रायटर मेह हिमांशू एंटरप्राइजेस सामान्यांसाठी लागणारे सर्व चेंडू। मान्य श्री धनाजी बाळाराम भोईर। मान्य श्री संतोष हरी वासकर। 40+ क्रिकेट खेळाडूंसाठी एक आगळावेगळा उपक्रम। व्यवस्थापक साई मित्रमंडळ गावदेवी मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ खिडूकपाडा। ठिकाण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान खिडूकपाडा। आयोजक वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य प्रभुदास अर्जुन भोईर उर्फ अण्णा। प्रभू अण्णा यांचं क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि त्यांचं जे आयोजन रोल मोकल सर श्री साई मित्र मंडळाच्या आयोजनात क्रिकेटचं आयोजन करण्यात आले, काय सांगा कशा प्रकारची पार्श्वभूमी? आता तुम्ही बघता क्रिकेट हा सर्वांचा आवडता झालेला आहे आणि मी आणि पर्सनली माझी टीम आणि पूर्ण आमच्या गावकऱ्यांचा पूर्ण क्रिकेटचं सर्वांचाच प्रेम भरपूर आहे आणि आम्ही प्रत्येक टीमला जाऊन भेट देतो, प्रत्येकांचं आम्हाला आमंत्रण असतं, ही आमच्यासाठी चांगली गर्वाची गोष्ट आहे। पण आज माझी पूर्ण माझी टीम माझे जसं दादा भोईर झाले, आमचे निलेश भोईर झाले, आमचे उमेश भोईर, सगळे आमची टीम गावची जी म्हणजे खेळणारी मंडळी जी आमची त्या एक ठरवलं आहे का बाबा अण्णा आपण काहीतरी आता असा एक कार्यक्रम करू का म्हणजे लोकांना ती 40+ जे आहे तो खेळ संपला असा नाही झाला पाहिजे, तो खेळ खेळले पाहिजे तो लोक, कारण 40+ जमाना तो होता तो अजून आम्हाला आठवण की आम्ही 40+ आहेत, मग तो आठवण येतो की तो खेळ आणि तो तसा गोष्टी होत्या, तसा त्यांचा उत्सव आणि त्यांचा तो खेळ तसा जिवंत राहावा म्हणजे खेळत राहावा ही आमची पूर्ण टीमची अशी अपेक्षा होती आणि आमची स्वतःची पण इच्छा होती, बघून ते आम्ही खेळासाठी हा कार्यक्रम बिनमूल्य ठेवला। आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता बघता का लोक प्रत्येक ताणामध्ये असतात, कामामध्ये कुठे प्रत्येकाचा बिझनेस काम 40+ लोक जास्त कामामध्ये आहेत, मग आज त्याने एक आम्ही असा एक कार्यक्रम ठेवला का ते तिथे येवा काही रिलॅक्स व्हावा आणि त्यांचा एक वेळ आम्हाला देऊन त्याला आनंद होऊन जावा यासाठी आम्ही कार्यक्रम तुम्ही आता 40+ ठेवलंय, पण तुम्हाला जेव्हा आता पाय फटका होता पण तुम्ही 40+ एकदम जोरात पाय फटका मारला, काय असतं क्रिकेट असं मी पहिलाही बोललो क्रिकेट असं त्यात म्हातारा माणूस जेवण होऊन जातो। त्या आमची क्रिकेटची जी खेळाची भले खेळ कमी असेल पण इच्छा आणि ताकद संपली नाही, त्यामुळे खेळत असतो। एक चांगला क्रिकेटच्या आयोजनामध्ये पाहायला गेलं तर एक डाव शरीराच्या आरोग्यासाठी असं त्यांचा संकल्प आहे। त्याचे ते एक डाव म्हणजे क्रिकेट हा म्हणजे तसा पाहायला गेलं क्रिकेट आपण बोलतो सचिनला क्रिकेटचा देवता का बोलतो, कारण क्रिकेट हा खेळच तसा आहे का माणूस मनापासून टीव्ही बघत असतो, इंडिया पाकिस्तान होतं आपण सगळे त्याच्यामुळे टीव्हीला उतरलेलो होतो, काय होतोय कसं खेळतोय, मग तेच आपण बघत असतो क्रिकेटला किती लोकांचा प्रेम आहे, किती आपले म्हणजे लोकांचा त्याच्यावर प्रेम आणि अपेक्षा आहे। एक चांगला उद्दिष्ट तुम्ही ठेवलं आहात, विना प्रवेश सर्वांना संधी दिलेली आहात, तुम्ही बाकी आयोजकांना कशा प्रकारे आव्हान करत? आयोजक तसं पाहिलं तर आम्ही सर्व ते आयोजक आमचे असे आहेत खिडूकपाडा गावाचे जे आमची म्हणजे टीम आहे जी सर्वच आमची त्यांना
खिरुपाडा गावामध्ये कधी खेळामध्ये कुठलं राजकारण झाला नाही. कारण की खिरुपाडा गावाचे जे लोक आहेत त्यांची टीम पण ठेवत नव्हती आमची, त्या अण्णा आपण नाही खेळू. तुम्ही बोलू नाही आपण खेळायला पाहिजे, कारण मला कोण मी कोणाचा शब्द दिले का मी खेळणार बघून मी आमची टीम खेळली, तर आमची टीम पण खेळत नाही. आणि त्यांच्यानंतर एक आमच्या गावातल्या मुलांनी म्हणजे जे खेळणारे पोरं आहेत ते सर्व काही आम्हीच करतो बघून आम्हीच आमचं नाव पुढे ठेवायचं असं नाहीये. आमचे खेळाडी जे पोरं खेळतात त्याही आम्हाला सांगले काही गोष्टी. आता बघा तुम्ही रायगडमध्ये आणि पनवेलमध्ये जे एवढे लोकांना मान्यवरांना प्रस्ताव देतात, ते कॉमेडी करतात, ते सगळे मान्यवरांना इज्जत देतात, मान सन्मान देतात, पण अजूनपर्यंत रायगड पनवेल तालुक्यामध्ये कुठं त्यांचा सत्कार झाला नाही. मग आमच्या पूर्ण टीमने आम्हाला सांगितलं की अण्णा आपण एक असं एक नियोजन ठेवू की त्यांचाही सत्कार ठेवू, त्यांच्यासाठी मी काय करू, कारण की त्यांनाही मान देणे महत्वाचं आहे तसं ते आपल्याला मान देतात, म्हणून त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार ठेवलेला आहे. अच्छा, पाहायला गेले तर बघताय तुम्ही क्रिकेटच्या पलीकडे पण जाऊन तुमचं क्रिकेटवर जे सर्वात जास्त प्रेम आहे, जेव्हा तुमची एंट्री कुठे असते आणि तिकडे अण्णाची एंट्री म्हणताना ते मैदान एकदम बघून जातं, त्याबद्दल काय सांगाल? तेच आमच्यावर लोकांचं प्रेम आहे आणि ते प्रेम असंच राहावं ही सर्वकडून आम्ही अपेक्षा करतो. आणि या प्रेमाच्या शिवाय दुसरा काही नाही. पण दमदार एंट्री नक्की मारतच राहणार आपण. जेव्हा लोक मान देईल तेव्हा 100% एंट्री मारणार आम्ही. खेळाडूंना तर माझा एकच उद्देश असणार का पहिला तुम्ही तुमचा काम धंदा सांभाळा, तुमचा बिझनेस सांभाळा, कारण की प्रत्येक पोरगा कामामध्ये खेळामध्ये पुढे जातो असं नाही. पण आमची आणि आमच्या पुढच्या गावाची टीमची एक अपेक्षा आहे की कोणतरी रायगडचा खेळाडू व्हावा आणि त्यांनी काहीतरी देश पातळीवर खेळावा ही आमची इच्छा आहे. आणि तो खेळावा तोच आमच्या नावाचा गावाचा आमच्या रायगडचं नाव रोशन होईल. अण्णा कुठेतरी आपला जो फिटनेस आहे 40+ वरून टुर्नामेंट ठेवतात, फिटनेस कुठेतरी आपला एक 40+ प्लेअर ठेवतात आणि फिटनेस कुठेतरी आपलं चांगला राहावा यासाठी काय संदेश द्याल? आताच बोललो मी, फिटनेस साठीच आम्ही खेळ ठेवलेला आहे. 40+ साठी चांगले खेळाडू ऍक्च्युली काय आहे माहितीये का, 40+ खेळणारे प्लेअर आहेत, पण त्या फिटनेस साठी काय सांगणार अण्णा आपण? आमचे गावातले जे 40+ आहेत ते दररोज सकाळी जातातच आणि त्यांची म्हणजे कसं चालूच असते. काही आहेत 1-2 तर ते करत नाही, त्यांच्यासाठी आज आम्ही दाखवतो तुम्ही खेळा आणि तुमची फिटनेस फिट ठेवा. धन्यवाद.